आणि काँग्रेसच्या युतीची दुपारी 12 वाजता घोषणा होणार आहे। काँग्रेसकडून वंचितला 62 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय। काँग्रेस 156 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। धैर्यवर्धन पुणकर, सिद्धार्थ मोकळे वंचितकडून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती दिली जाईल। काही ठिकाणी वंचित आणि काँग्रेस सोबत आली होती। आताही बहुतांश ठिकाणी जे आहेत तिथे आमची चर्चा सुरू आहे। दोन्हीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन जिथे निवडणुका आघाडी करणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही आघाडी करू। कुठे जर समान कार्यकर्ते असतील, दोन्ही ठिकाणी लढण्याची इच्छा असेल तर मैत्रीपूर्ण लढाई करू। गौतम अडाणी यांनी शरद पवारांचे पाय धरले, त्याचे व्हिज्युअल सुद्धा समोर आले। त्याकडे कसं पाहता? काँग्रेसने आरोप केला होता गौतम अडाणी हे व्यापारी म्हणून सर्व जमिनी जे आहेत त्या बळकावतायत, मग भूमिका काय असणार आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण एकदा असं वक्तव्य केलं होतं की मी राजकारणात शरद पवार साहेबांचं बोट धरून आलोय। त्यामुळे बोट धरून आणणारा माणूसही पाहिलाय आणि आज या निमित्तानं पाया पडणारा माणूस बघायला मिळाला। पण पाया पडले म्हणून विरोध आता मावळलेला आहे की विरोध कायम राहील अडाणींना? अडाणींचा असणारा जो विरोध आहे हा व्यक्तीला नाही, तर अडाणी नावाची जी प्रवृत्ती देशामध्ये आज मोठ्या प्रमाणावर बळकावलेली आहे त्याच्या आम्ही विरोधात होतो। पवार साहेब हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे।